नमस्कार. भावार्थ संतवाणी म्हणजे केवळ प्रवचन नाही, तर ती विचारांची क्रांती आहे. जोपर्यंत संतांचा विचार रक्ताच्या थेंबाथेंबात भिनत नाही, तोपर्यंत आपलं जगणं म्हणजे फक्त श्वास घेणं आहे. आज आपण असा अभंग निवडलाय जो तुमच्या मनातील भीतीला जाळून राख करेल. जर तुम्हाला सडेतोड जगायचं असेल तर संतांची ही खतरनाक ताकद समजून घ्यावीच लागेल. पहा हा व्हिडिओ आणि अनुभवा स्वतःमधला बदल. माणसाचे जीवन हे सुख दुःखाच्या फेऱ्यात अडकलेले असते, पण या संसारातील दुःखातून मुक्त होऊन अलौकिक आनंदाची अनुभूती घ्यायची असेल तर भक्तीचा मार्ग हाच सर्वात सोपा आणि सुंदर मार्ग आहे. संत निवृत्तीनाथ महाराज आपल्याला सांगतात की ज्याच्या घरात किंवा कुळात दररोज हरीचे नाव घेतले जाते आणि भगवंताच्या कथांचे श्रवण होते, त्याचे जीवन खऱ्या अर्थाने धन्य होते. पंढरपूर ही केवळ एक भौगोलिक भूमी नसून तो भक्तीचा, प्रेमाचा आणि निस्सीम आनंदाचा उगम आहे. अशा या पावन भूमीचा आणि विठ्ठल नामाचा महिमा सांगणारा हा अभंग आपल्या अंतःकरणात भक्तीची ज्योत प्रज्वलित करतो. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ विश्लेषण, सामाजिक संदेश व वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, नित्य हरिकथा, नित्य नामावळी. वैष्णवांचे कुळीन धन्य जन्म. भावार्थ विश्लेषण. संत निवृत्तीनाथ महाराज या पहिल्या चरणात भक्तीच्या दैनंदिन सरावाचे आणि वैष्णव कुळाचे महत्त्व विशद करतात. ज्या घराण्यामध्ये किंवा कुळामध्ये दररोज भगवंताच्या नामाचा गजर होतो, रोज हरीच्या कथांचे श्रवण आणि कीर्तन केले जाते, त्या कुळात जन्म घेतलेला जीव हा अत्यंत भाग्यवान आणि धन्य आहे. संसारात माणूस इतर अनेक गोष्टींच्या मागे धावत असतो, परंतु आत्मिक शांतता केवळ भगवंताच्या नावातच मिळते. नित्य या शब्दाचा अर्थ दररोज, अखंड असा आहे. भक्ती ही कधीतरी करायची गोष्ट नसून ती श्वासाइतकी नित्य असावी लागते. ज्या घरात नामावळीचा गजर होतो ते घर केवळ विटा मातीचे राहत नाही, तर ते एका मंदिरात रूपांतरित होते. अशा सात्विक आणि भक्तिमय वातावरणात जन्म मिळणे ही पूर्वपुण्याची पावती आहे. वैष्णव म्हणजे जो भगवंताशी एकरूप झाला आहे, ज्याच्या मनात सर्वांबद्दल प्रेम आणि करुणा आहे. अशा वैष्णवांच्या कुळात जन्म घेणे हे मानवी जन्माचे सर्वात मोठे फलित आहे. सामाजिक संदेश. सज्जनांची संगत आणि चांगल्या विचारांचे सातत्य हेच मानवी जीवनाचे खरे सौंदर्य आहे. ज्या घरात किंवा समाजात दररोज चांगल्या विचारांची देवाणघेवाण होते, जिथे मुखात नामस्मरण आणि हृदयात समाजाबद्दल भक्ती असते, तिथे जन्म घेणे हे खरोखरच भाग्याचे मानले जाते. सामाजिक दृष्टीने याचा अर्थ असा की आपण जर समाजात सकारात्मकता आणि चांगल्या संस्कारांची पेरणी केली तर आपली येणारी पिढी सुसंस्कारित आणि सन्मार्गी बनते. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या महाराष्ट्रातील एका ग्रामीण भागातील छोट्याशा गावाचे उदाहरण पाहूया. त्या गावात दारूबंदी नव्हती आणि तरुण वर्ग व्यसनाधीनतेकडे झुकला होता. पण गावातील काही ज्येष्ठांनी एकत्र येऊन रोज संध्याकाळी मंदिरात आणि मुख्य चौकात नामस्मरण, भजन आणि चांगल्या विचारांची बैठक सुरू केली. सुरुवातीला काही लोक हसले, पण हळूहळू तरुण मुले तिथे येऊन बसू लागली. व्यसनाची जागा चांगल्या विचारांनी घेतली. परिणामी आज ते गाव पूर्णपणे व्यसनमुक्त झाले असून तिथे शिक्षणाचे आणि सहकार्याचे प्रमाण वाढले आहे. जेव्हा विचार रोज चांगला पेरला जातो तेव्हा संपूर्ण समाजाचा जन्म धन्य होतो. हेच याचे जिवंत उदाहरण आहे. दुसरा चरण, म्हणोनी पंढरी उपजवावे संसारी. प्रत्यक्ष श्रीहरी तीरीन उभा. भावार्थ विश्लेषण. या दुसऱ्या चरणात संत निवृत्तीनाथ महाराज अत्यंत सोपा पण अतिशय खोल विचार मांडतात. ते म्हणतात की जर तुम्हाला तुमच्या संसाराचे कल्याण करायचे असेल तर तुम्ही तुमच्या घरातच पंढरपूर निर्माण करा. पंढरी ही फक्त भौगोलिक ठिकाणी जाऊन वारी करणे एवढीच मर्यादित नाही, तर आपल्या हृदयात आणि संसारात भक्तीचा भाव निर्माण करणे म्हणजे पंढरी उपजवणे होय. जेव्हा आपण आपल्या संसारात, आपल्या दैनंदिन कामात विठ्ठलाची भक्ती आणतो, तेव्हा तो प्रत्यक्ष श्रीहरी, तो पांडुरंग भीमेच्या वाळवंटात आणि चंद्रभागेच्या तीरावर भक्ताच्या प्रेमापोटी युगे 28 कटेवर हात ठेवून उभा असलेला दिसतो. भक्ताच्या एका हाकेसाठी भगवंत नेहमी तत्पर असतो. भक्ताचे प्रेम एवढे मोठे असते की त्या प्रेमाच्या वाळवंटात प्रत्यक्ष परमेश्वर प्रकट होतो. त्यामुळे माणसाने संसाराचा त्याग करण्याची गरज नाही, तर संसारालाच पंढरपूर बनवून विठ्ठलमय जीवन जगणे गरजेचे आहे. सामाजिक संदेश. पंढरी म्हणजे केवळ एक भौगोलिक क्षेत्र किंवा तीर्थक्षेत्र नव्हे, तर पंढरी हा समतेचा, प्रेमाचा आणि सेवेचा विचार आहे. माणसाने तीर्थयात्रेला जाण्यापेक्षा आपल्याच घरात आणि समाजात पंढरी निर्माण केली पाहिजे. जिथे भेदभाव नाही, जिथे प्रत्येकाच्या मनात दुसऱ्याबद्दल आपुलकी आहे, तिथे प्रत्यक्ष देव माणसाच्या रूपाने मदतीला उभा राहतो. आपल्या संसारात आणि कर्मभूमीतच भक्ती आणि सेवेचे वातावरण निर्माण करणे हा या चरणाचा मुख्य सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. एका मोठ्या शहरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही गोष्ट आहे. पती पत्नी दोघेही नोकरी करायचे. त्यांच्या शेजारी एक वृद्ध आणि एकटे राहणारे आजोबा होते. या दाम्पत्याने दूर कुठल्या आश्रमात किंवा मंदिरात जाऊन दानधर्म करण्याऐवजी रोज सकाळी आणि संध्याकाळी त्या वृद्ध शेजाऱ्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. त्यांच्या औषधांची सोय केली आणि त्यांना कुटुंबासारखा लळा लावला. त्या दाम्पत्याने आपल्या घराच्या शेजारीच पंढरी निर्माण केली होती. जेव्हा त्या आजोबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसले तेव्हा त्या दाम्पत्याला असे वाटले की प्रत्यक्ष पांडुरंगच त्यांच्या दारात उभा राहून त्यांना आशीर्वाद देत आहे. तिसरा चरण. नित्यता. दिवाळी नाही तेथे द्वैत.
प्रत्यक्ष अच्युत तिष्ठतसे भावार्थ विश्लेषण या तिसऱ्या चरणात महाराजांनी भक्तीच्या परमोच्च आनंदाचे वर्णन केले आहे. आपल्याकडे वर्षातून एकदा दिवाळी येते तेव्हा चोहीकडे प्रकाश, आनंद आणि उत्साह असतो. पण संत निवृत्तीनाथ महाराज सांगतात की जिथे विठ्ठलाची नित्य भक्ती असते, जिथे नामस्मरण चालते, तिथे रोजच दिवाळीचा उत्सव असतो. तिथे दुःखाचा काळोख कधीच शिवत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिथे खरी भक्ती असते तिथे द्वैत राहत नाही. द्वैत म्हणजे मी वेगळा आणि देव वेगळा किंवा तू वेगळा आणि मी वेगळा असा भेद. जिथे भेदभाव संपतो आणि सभोवताली फक्त प्रेम उरते तिथे अखंड अद्वैत निर्माण होते. अशा निष्काम आणि निर्मळ ठिकाणी प्रत्यक्ष अच्युत म्हणजेच ज्याचा कधीही नाश होत नाही असा तो श्रीहरी स्वतः थांबून राहतो, भक्ताची वाट पाहत उभा राहतो. जिथे द्वैत संपले तिथे देवाचे नित्य अधिष्ठान निर्माण होते. सामाजिक संदेश. सण उत्सव हे केवळ एका विशिष्ट दिवसापुरते मर्यादित नसून जेव्हा समाजातील भेदभाव, उच्च निष्ठा आणि द्वैत संपते तेव्हा प्रत्येक दिवस हा दिवाळीसारखा आनंदाचा बनतो. जिथे अन्यायाविरुद्ध आणि विषमतेविरुद्ध लढा देऊन सर्वांना समान मानले जाते तिथे अखंड शांतता आणि समाधानाचा वास असतो. समाजात एकता आणि समानता आणणे हाच या चरणाचा फार मोठा सामाजिक संदेश आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात एका तरुण मित्रांच्या ग्रुपने चालवलेल्या अन्नछत्राचे उदाहरण आपण घेऊ शकतो. त्या कठीण काळात रोजगाराची साधने बंद झाली होती, लोकांच्या घरात अन्न नव्हते. अशावेळी काही तरुणांनी जात, धर्म, भाषा किंवा आर्थिक स्तर यांचा कोणताही विचार न करता रोज शेकडो गरजूंना मोफत जेवण पुरवले. त्या अन्नाच्या पाकिटाची वाट पाहणाऱ्या गरिबांच्या डोळ्यात जो आनंद दिसायचा तो कोणत्याही दिवाळीपेक्षा कमी नव्हता. तिथे कोणताही भेदभाव उरला नव्हता, फक्त आणि फक्त माणुसकी होती. जिथे भेद संपतो आणि माणुसकी जिंकते तिथे रोजच दिवाळी साजरी होते. चौथा चरण. निवृत्ती सादर विष्णुमय सार. विठ्ठल आचार पंढरीये. भावार्थ विश्लेषण. अभंगाच्या या शेवटच्या चरणात संत निवृत्तीनाथ महाराज संपूर्ण अभंगाचा सार अत्यंत आदरपूर्वक आणि नम्रतेने मांडतात. ते म्हणतात की या भूतलावर, या सृष्टीत सर्वात श्रेष्ठ आणि महत्त्वाचे तत्त्व काय असेल तर ते म्हणजे हे संपूर्ण जग विष्णुमय आहे हे ओळखणे. ज्याप्रमाणे ज्ञानी लोक सर्व भूतांमध्ये भगवंत पाहतात तद्वतच आपले आचरण, आपले विचार आणि आपले कर्म हे विठ्ठलमय असले पाहिजे. विठ्ठलाचार म्हणजे केवळ तोंडाने नाव घेणे नव्हे तर आपल्या वागण्यात, आपल्या संस्कारात, आपल्या प्रत्येक कृतीत विठ्ठलाचे विचार असणे होय. संत निवृत्तीनाथ महाराज अतिशय आदरभावाने सांगतात की पंढरीची वारी आणि विठ्ठलाचे नामस्मरण हीच खरी जीवनपद्धती आहे. जो ही जीवनपद्धती स्वीकारतो तो या भवरोगातून पार होतो आणि अखंड आनंदाचा धनी बनतो. सामाजिक संदेश. ज्ञानाचा किंवा अध्यात्माचा खरा सार हा केवळ ग्रंथ वाचण्यात नाही तर तो आपल्या आचरणात आणण्यात आहे. हे संपूर्ण जग विठ्ठलमय आहे म्हणजेच प्रत्येक माणसात आणि निसर्गातील प्रत्येक घटकात देवाचा अंश आहे ही भावना आपल्या वर्तनात दिसली पाहिजे. विठ्ठल हा केवळ नामजपाचा विषय नसून तो आपल्या रोजच्या आचाराचा आणि व्यवहाराचा विषय बनला पाहिजे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आपल्या सर्वांना परिचित असलेले बाबा आमटे आणि त्यांनी आनंदवनात केलेले कार्य हे याचे उत्तम उदाहरण आहे. महारोगी आणि समाजाने नाकारलेल्या लोकांमध्ये बाबा आमटेंना प्रत्यक्ष विठ्ठल दिसला. त्यांनी केवळ भाषणे दिली नाहीत किंवा लोकांचा उपदेश केला नाही तर स्वतःच्या आचरणातून त्या लोकांची सेवा केली आणि त्यांना पुनर्वसित केले. विठ्ठलाला आपल्या आचरणात आणणे आणि प्रत्येक दुःखी माणसाची सेवा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने विष्णुमय जग पाहणे होय. युवा पिढीसाठी विशेष आणि सविस्तर संदेश. आजची युवा पिढी अत्यंत हुशार, तंत्रज्ञानाने समृद्ध आणि वेगाने पुढे जाणारी आहे. परंतु या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात तरुण मनात सतत ताणतणाव, एकाकीपणा आणि अनिश्चितता दिसून येते. अशावेळी संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा अभंग आपल्यासाठी एक उत्तम जीवन मार्गदर्शक ठरतो. संत निवृत्तीनाथ महाराज म्हणतात की पंढरपूर फक्त भौगोलिक ठिकाण नाही तर ती एक वृत्ती आहे. आजच्या तरुणांनी आपल्या घराला आणि मनाला पंढरपूर बनवणे गरजेचे आहे. म्हणजेच आपल्या घरात, मित्रपरिवारात आणि कामाच्या ठिकाणी सकारात्मकता, मांगल्य आणि शांतीचे वातावरण निर्माण केले पाहिजे. आजच्या भाषेत सांगायचे तर नित्य हरिकथा म्हणजे रोज काहीतरी उत्तम, ज्ञानी आणि विचारप्रवर्तक वाचणे किंवा ऐकणे. तर नित्य नामावळी म्हणजे स्वतःच्या ध्येयाचा आणि विचारांचा अखंड जप करणे. जेव्हा तरुण मन रोज चांगल्या विचारांचे चिंतन करते तेव्हा त्याला मानसिक ताणतणावातून मुक्ती मिळते. नाही तिथे द्वैत. या ओळीतून संतांनी समतेचा आणि एकतेचा खूप मोठा संदेश दिला आहे. आजच्या युवा पिढीने जात, धर्म, भाषा, श्रीमंत, गरीब असा कोणताही भेदभाव न करता सर्वांना एकत्र घेऊन पुढे गेले पाहिजे. जेव्हा आपण द्वैत सोडून एकात्मतेचा विचार करतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने विष्णुमय होतो. केवळ मोठ्या गप्पा मारणे किंवा विचार मांडणे पुरेसे नाही तर आपला आचार म्हणजेच आपले वर्तन शुद्ध आणि पारदर्शक असले पाहिजे. आपल्या बोलण्यात, कामात आणि व्यवहारात प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि नम्रता असणे हाच खरा विठ्ठल आचार आहे. थोडक्यात सांगायचे तर संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा अभंग युवा पिढीला सांगतो की बाह्य जगात आनंद शोधण्यापेक्षा
स्वतःच्या विचारात, आचारात आणि संस्कारात सकारात्मकता आणा. जेव्हा तुम्ही तुमच्या आचरणात शुद्धता आणाल तेव्हा तुमचे जीवन दररोज दिवाळीसारखे आनंदी, समृद्ध आणि यशस्वी होईल. धन्यवाद श्रोतेहो. संत निवृत्तीनाथ महाराजांचा हा अभंग आपल्याला संसारात राहून परमार्थ कसा साधावा याचा वस्तुपाठ शिकवतो. नित्य नामस्मरण करणे, संसारालाच पंढरपूर बनवणे, मनात असणारा भेद दूर करून सर्वत्र विठ्ठल पाहणे आणि आपले आचरण शुद्ध ठेवणे, हाच या अभंगाचा खरा संदेश आहे. आपणही आपल्या दैनंदिन जीवनात या विचारांचा अंगीकार करूया आणि आपले जीवन विठ्ठलमय करूया. संतांचे शब्द म्हणजे निव्वळ ओव्या नाहीत, तर ते माणसाला माणूस म्हणून उभं करणारं ब्रह्मज्ञान आहे. ज्या काळात विचारांवर गंज चढला होता त्या काळात संतांनी आपल्या वाणीनं क्रांती घडवली. हाच वारसा भावार्थ संतवाणीच्या माध्यमातून घराघरांत पोहोचवण्याचा माझा हा एक जिद्दी प्रयत्न. या भक्तीच्या वारीत तुमची साथ मोलाची आहे. चला तर मग कमेंटमध्ये जय हरीचा गजर करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.